64 वर्षात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मग देवेंद्र फडणवीसच टार्गेट का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापुरात अज्ञाताकडून बॅनरबाजी, मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांचे बॅनरवर फोटो छापत सवाल। मराठा समाजाला 2 आरक्षण, एससीबीसी मधून 10% वेगळं आरक्षण की ओबीसी मध्ये समावेश, सरकारने निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार। नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा, यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत निघणार मोर्चा। सरकारच्या जीआरने ओबीसींना धक्का लावण्याचं काम केलंय, वडेट्टीवारांचा आरोप। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात, नागरिकांना दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन, तर 7 ते 8 दिवसांमध्ये बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। घाटकोपरच्या एलबीएस मार्गावरती कारचा अपघात, बॅरिगेटिंग तोडून कारची दुकानाला धडक, अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी, कारमध्ये 2 तरुणी आणि 1 तरुण दारूच्या नशेत असल्याचा आरोप। कर्नाटकमधील हसनमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रक विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत शिरला, 9 जणांचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मणिपूरमधील 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन, 3 नव्या रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा। 2023 मधील हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा, मणिपूरमधील शांततेसाठी सरकार कटिबद्ध, मोदींचं भाष्य।